बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, मान्य नामदार रामदासजी आठवले साहेबांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। गुलदस्ते आणलेलं होतं ते द्या त्यांना आणि सॉल वगैरे ते गुलदस्ता आणला होतं ना मग वेगळा बाईक परत हात लावा ना, हात लावा गेली आहे विजय असो, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। संजय भाई डोसे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अनिल भाई काशिद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संतोष भाऊ कांबळे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नेते साहेब त्याला पुढे आघाडी देऊन टाका। अनिल जी अभिनंदन अभिनंदन। सर, क्या कहना चाहेंगे? आज आरपीआई में कुछ लोगों ने पक्ष प्रवेश किया है, उनके बारे में बताइए। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब तसेच या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष संजयभाई डोळसे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा काही कार्यकर्त्यांची होती। ते पूर्वीपासून आपल्या आरपीआय सोबत आहेत आणि होते असे आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते अनिल काशीद यांचे जिल्हा सचिव म्हणून तसेच संतोष कांबळे यांचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सन्मान्य जिल्हाध्यक्ष संजय डोळसे यांनी नियुक्ती केली आहे। या तरुण कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा। त्यांच्या भावी कारकिर्दीस मी रिपब्लिकन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। आणि सिद्धार्थ कॉलनी हा रिपब्लिकन परिवाराचा गड आहे, आरपीआयचा गड आहे। त्या गडमध्ये हे दोन आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते निश्चित चांगलं काम करतील आणि रिपब्लिकन चळवळीला त्या ठिकाणी गती येईल अशी अपेक्षा करूया। सर, किस तरह से रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आगे भविष्य में काम करने वाली है और क्या कुछ रणनीति आप लोग लेकर आगे चलने वाले हैं ये चुनाव को लेकर? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेत पक्ष आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय सरचिटणीस अविनाशी महातेकर आहेत। या प्रमुख जे आधार समिती पक्षाचे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आरपीआयचं चांगलं काम चालू आहे आणि आगामी विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शन संदर्भात रिपब्लिकन पक्षाचं मुंबईवर काम सुरू आहे। त्याचाच एक भाग भरून प्रत्येक विभागवाईज बैठका चालू आहेत। आम्ही मुंबईत कमीत कमी आमचे 10 ते 15 नगरसेवक येतील अशी रणनीती पक्षाच्या वतीने आखण्यात येत आहे। त्यातले त्यात दक्षिण मध्य जिल्हा जो मुंबई आहे, दक्षिण मध्य मुंबई या जिल्ह्यामध्ये आमची ताकद आहे आणि या ताकदीच्या जोरावर आम्ही कमीत कमी 8 ते 10 नगरसेवक या जिल्ह्यातून निवडून आणू असा विश्वास आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष संजयभाई डोळसे यांनी व्यक्त केला आहे आणि त्यानुसार सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तुमचा प्रवेश झालेला काय सांगा? माझं नाव अनिल हिरामन काशीद। मी गेली 25 ते 30 वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये काम करत आहे आणि याच्या अगोदर मी एक वार्ड उपाध्यक्षापासून ते शाखाध्यक्षापासून तर मी एक ग्राउंड लेवलला काम करत आलेलो काही कार्यकर्ता आहे। आणि आज पूर्वी संजयभाई डोळसे हे जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून एक जिल्ह्याचं एक वातावरण एक वेगळा झालेलं आहे आणि पुरा जिल्हा हा म्हणजे चळवळीने पुरा सरसळ आहे आणि एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यावर एक काम करण्याची माझी इच्छा होती म्हणून मी आता संजयभाई डोळसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सचिव या पदावर मला नियुक्त करण्यात आले। तर त्यानिमित्ताने आमचे लाडके जिल्हाध्यक्ष संजयभाई डोळसे, आमचे ट्रॉम्बे तालुका अध्यक्ष सुभाषभाई साळवे, आमचे सरचिटणीस अनिलभाई पठाण, वार्ड अध्यक्ष संजय इंगळे, सोपान खंडागळे गुरुजी आणि आणखी बरेच आमचे जवळचे कार्यकर्ते निलेजी दिवेकर, स्वप्नील पगारे, तुषार गायकवाड, महेश कांबळे, संतोष कांबळे या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनाने आणि आशीर्वादाने आज मला ह्या पदापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि पुढे हे मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि पक्षाला जितकी तन मन धनाने मदत करायचा माझ्यापर्यंत पूर्णपणे मदत करणार मी। तर संतोष कांबळे ही पूर्वीपासून आरपीआयचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी पूर्वी घेतलेलं आहे आणि
माझ्या या विभागातील सर्वच लोक या माझ्या प्रवेशाने खुश आहेत आणि मी म्हणजे मुळात आरपेवालाच आहे, पण आज मी अधिकृतपणे जिल्ह्यावरून माझी संजय जोशी यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. ती अशी आहे, माझं नाव आहे संतोष शामराव कांबळे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये 25 ते 30 वर्षापासून काम करत आहे, न पदाचा. मला याच्या आधी कुठलं पद नव्हतं आणि मला पदाचा मोहही नव्हता. मी आतापर्यंत भरपूर आंदोलन केलेले आहेत, चळवळीत खूप काही हे केलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत मी खूप हे केलेलं आहे, पण कधी मला पदाचा मोह नव्हता. पण आता 25-30 वर्षापासून आमचे दक्षिणमध्ये जिल्हा अध्यक्ष संजय भाई डोळसे यांचे मी जे काम पाहतो अख्ख्या जिल्ह्यामध्ये, तर ते मन बहरून गेलेलं आहे. तर मला वाटलं भाईंसंग काम करून काहीतरी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या गोरगरीब लोकांच्या मदतीला धावण्याकरता म्हणून संजयबाईच्या खांद्याला खांदा लावून काम करायची मला संधी भेटलेली आहे. म्हणून संजयबाईंनी मला दक्षिणमध्ये जिल्हा उपाध्यक्ष हे पदाची नियुक्ती केल्याबद्दल सुभाष साळवे साहेब, अनुज पठाण, आमचे सहकारी स्वप्नील पगारे, निलेश किलेकर, आपला दिवेकर, महेश कांबळे, किशोर गायकवाड आणि अनिल काशीद यांच्या संगतीने मी काम करणार आणि असंच ह्याच्यापुढे मी काम करत राहणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आठवले सरांना काय तुम्ही आवाहन करणार का? म्हणजे जुडणार तर कसं का, म्हणजे पुढे तुमची वाटचाल असेल ते त्याबद्दल? नाही ते अशीच कामं करत राहणार. तळागाळात लोकांना सेवा तुमच्या हातून घडो. वॉटर मीटर, गटर सगळी मुख्य प्रणाली आहे आपल्या व्यवस्थेत. आम्ही काय आवाहन करणार साहेब, तळागाळापासूनच दलित पॅन्थरच्या काळापासून साहेबांनी काही कष्ट केले ते पुऱ्या जनतेला माहिती आहे. साहेबांना आम्ही काय आव्हान देणार, साहेबांचं आमचं असंच लक्ष असावं हेच मी एवढं बोलू इच्छितो. ओके. तुझं नाव सांग. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब, अनिलजी काशीद, संतोष कांबळे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील कार्यास त्यांना वाटचालीत हार्दिक अभिनंदन. तुम्ही कशा प्रकारे त्यांना मदत करणार? तुम्ही ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनिलभाई काशीद जवळजवळ मी वयाच्या 10-15 वर्षापासून बघतोय की सिद्धार्थ कॉलनीमध्ये काय प्रश्न असो की आपल्या चेंबूर नाक्यावर काय प्रश्न असो, दरवेळी त्यांना मी धावत पळत बघितलेलं आहे. समाजासाठी एक नेतृत्व आठवले साहेबांच्या पावलावर पाय देऊन जे अनिलभाई काशीद आणि आमचे संतोषभाऊ कांबळे हे जे काम करत आहेत, याच प्रेरणाने याच उत्साहाने आज गेले 10 वर्षापासून अनिलभाई काशीद यांच्यासोबत मी उभा आहे आणि आठवले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आठवले साहेबांचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो चेंबूरमधून पुढे चालला आहे संजय भाई डोळसे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा